ठिकाणी मीरा भाईंदरचं जे प्रकरण आपण काढलं होतं त्यावरही चर्चा करत होतो. आपण जो भ्रष्टाचाराचा आरोप केला, विजय वडेट्टीवारांनी काही गोष्टी मांडल्या, यामध्ये जे 3 प्रकरणं आपण दिले होते त्यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये या ठिकाणी तहसीलदार यांनी सर्व वारसांना संधी न देता एकतर्फी नाव कमी केलं आहे. तहसीलदार दोषी दिसतात आहे. आदिवासी जमिनीमध्ये हिअरिंग द्यावं लागतं, दिली गेली नाही. तर ही केस नाही, मी तेही सांगतो तुम्हाला, हेही सांगतो आहे. याच्यामध्ये आम्ही कारवाई करतो आहे आणि ही जमीन शेतकऱ्यांना रिस्टोर होईल, आदिवासी शेतकऱ्यांना परत जाईल. यानंतर 7-11 प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुद्धा या ठिकाणी आदिवासी जमीन परत करण्याचा निर्देश दिलेले आहेत. ती जमीनसुद्धा हडप करण्यात आली होती, त्याचाही रिस्टोर करण्याचे अधिकारी दिलेले आहेत. तिसरी जमीन जी होती निर्मला बाबू नाईकने जी तक्रार केली होती ती जमीनसुद्धा मी आपल्याला डिटेल पाठवतो. ती जमीनसुद्धा आता याची रक्कम सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. तर हे सुद्धा 3ही प्रकरणामध्ये आम्ही पूर्ण कारवाई या ठिकाणी केलेली आहे. दुसऱ्या या ठिकाणी सांगितलं होतं आपण की स्टॅम्प ड्युटीचा घोटाळा, तो स्टॅम्प ड्युटीचा घोटाळा पूर्ण तपासतो आहे. इतका 63 प्रकरणाचा घोटाळा आहे. म्हणजे घोटाळा म्हणजे तुमचा आरोप आहे, घोटाळ्याचा आरोप 63 प्रकरणाचा आहे. 63 प्रकरणाचा घोटाळ्याचा आरोप आहे. 4 प्रकरणं सध्या आम्ही फायनल याच्यावर आलेलो आहोत. त्यामध्ये 4,54,00,000 इतके स्टॅम्प ड्युटी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने कमी केली होती. त्यापैकी 3,46,00,000 आम्ही परत आणलेले आहे काल आणि 1,06,00,000 परत घेतो. हे 4 प्रकरणाची आहे. 63 प्रकरणं तपासाचे बाकी आहे. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये गडबड झाली का, तर गडबड झाली होती. तुम्ही लक्षवेधीमध्ये हे आणून दिली सरकारच्या लक्षात, त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की मीरा भाईंदरचे संपूर्ण मुद्रांकाबद्दल झालेला जेवढा काही गैरव्यवहार आहे तो आम्ही AGच्या माध्यमातून तपासतो आहे, ॲडज्युडिकेशनच्या माध्यमातून दुरुस्त करतो आहे. पण मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी मुद्रांकाचा गैरव्यवहार झाला होता का, ते हे निदर्शनात येत आहे. नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र मनसेना. ते बघत असाल मीरा भाईंदरमध्ये अनेक जमिनीचे व्यवहार, जमिनीच्या ह्याच्यामध्ये काळा बाजार, असे अनेक या ठिकाणी गुन्हे घडलेले आहेत. आधी बघत असाल तहसीलदार गप्प आहेत. तहसीलदारवर ताशेरे ओढून सुद्धा या ठिकाणी कुठल्या त्यांच्याकडनं प्रतिक्रिया नाही किंवा कारवाई नाही. मीरा भाईंदरमध्ये ओपन प्लॉट असतील त्या ठिकाणी भरणी चालू आहे, बेकायदेशीर भरणी चालू आहे, त्याला कोण विचारणारं नाही. आज उद्या 30 तारखेला बावनकुळे साहेब ठाणे जिल्हाधिकारीमध्ये येत आहेत. तर कशाला येत आहेत? त्यांच्या तहसीलदारवर कारवाई करणार आहेत का फक्त थातूर मातूर फक्त एक व्हिजिट द्यायची म्हणून द्यायची? आदिवासी जमीन फार मोठ्या प्रमाणामध्ये लाटल्या जात आहेत. त्या ठिकाणी तुम्ही बघत असाल भरणी, तुम्ही बघत असाल या ठिकाणी भरणी फार मोठ्या प्रमाणामध्ये मँग्रोव्स कटिंग होत आहेत, पण त्याच्यावर कुणाचं लक्ष नाही, लक्षात घ्या. त्यामुळे या तहसीलदारांची बदली होणार की नाही, का फक्त गुलदस्त्यामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत धडलेल्या आहेत, हे आपण बघणं गरजेचं आहे. त्यामुळे बावनकुळे साहेब येतील, या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करतील, अन्यथा महाराष्ट्र मनसेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल. हे पण तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे. ज्या गोष्टीमध्ये ताशेरे ओढलेले आहेत, नगरपालिकेचे आयुक्त असतील, नगरपालिका अधिकाऱ्यांकडनं ज्या ठिकाणी कृत्य घडलेलं आहे, आग लागण्यासारख्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आमची प्रामाणिक इच्छा आहे. तहसीलदारांची बदली होऊन सुद्धा कुठे घोडं अडलं आहे, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे बावनकुळे साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येत आहेत, चांगलं नागरिकांमध्ये मेसेज जायला पाहिजे. तुमच्या सरकारमध्ये खरोखर एक शक्ती असेल तर याच्यावर कारवाई होईल, अन्यथा महाराष्ट्र मनसेना रस्त्यावर उतरेल, हे तुमच्या माध्यमातून सांगतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.